मंदिरात गेल्यावर आपण एक गोष्ट न चुकता करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा घालणे। पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की मंदिरात प्रदक्षिणा का घातली जाते? चला तर मग जाणून घेऊयात या मागील शास्त्र। आपण अनेकदा पाहतो की मंदिरातील देवाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे। पण हे करण्यामागे देवतेच्या आराधनेचा एक भाग असल्याचे सांगितले जाते। कारण जेव्हा मंदिरात पूजा अर्चा होते आणि तेव्हा एक व्यक्ती पवित्र विचाराने देवासमोर उभा राहतो, तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते। पण तुम्हाला हे माहित आहे का की प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात? जसे की गणपती आणि मारुतीला नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात, देवीला देखील 3 प्रदक्षिणा घालाव्यात, रामकृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला 4 प्रदक्षिणा घालाव्यात। मात्र महादेवाला प्रदक्षिणा घालताना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, त्यांना नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी। यासोबतच प्रदक्षिणा घालताना त्याची सुरुवात नेहमी उजव्या बाजूने करावी, कारण त्यामुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात। प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये। ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी। प्रदक्षिणा घालताना कुणाशीही बोलू नये, कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये। प्रदक्षिणेबद्दलची ही माहिती तुम्हाला ठाऊक होती का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।